झुंज पाहायला भेटतंय. 4 षटकांचा हा सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे काय घडतंय. इथून पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू इथून जर बघितलं तर चांगला चेंडू हाताळताना सध्या पाहायला भेटतोय. गोलंदाजाचं नाव प्लीज. अक्षय दादा. नितीन सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना हे कॉन्फिडन्स लेवल वाढला जाते. म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या संघाला जेव्हा पराभूत करताना तेव्हा कॉन्फिडन्स लेवल वाढला जातोय. असं नाही की तो संघ चांगला आहे, पण तुम्ही त्या चांगल्या संघासोबत चांगला खेळ खेळा म्हणून तुम्ही दुपारच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील हा सामना खेळत आहे. असं नाही की कुठला संघ मोठा आहे कुठला संघ छोटा आहे, पण तुम्ही त्या कुठलाही संघ असू दे, मग मोठा संघ असला तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळ केला तर तुम्ही विजयी होणार. सध्या 2 बॉल डॉट येतात हे कॉन्फिडन्स लेवल. पण इथून ना एकदा जर बघितलं तर त्याच प्रकारचं चित्र. इथून फलंदाज कुठल्याही रिॲक्शन होत नाही, कुठल्याही पायांची हालचाल केली जात नाही. आणि इथून जर विचार केला तर डॉक्टर पांडुरंग पाटील जर आपण बघितलं ना तर ॲबिलिटी आहे. असं नाही की नाही ॲबिलिटी मिळत, मग तुम्हाला तिथे चेंडूच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे, चेंडूचा टप्पा ओळखणं गरजेचं आहे आणि ते चित्र नाही दिसत. पण इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू डॉट हाताळलेत. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पुन्हा एकदा तेच चित्र लागोपाठचे 4 चेंडू डॉट हाताळलेत. सध्या तरी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये इथून थोडीसं जर विचार केला तर स्ट्रगल करत असताना डॉक्टर पांडुरंग पाटील आपल्याला पाहायला भेटतात. डॉट बॉलचं चित्र सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. तर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजचा जर विचार केला तर नितीनच्या माध्यमातून येते चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू डॉट हाताळलेत आणि एकाच टप्प्यावरती चेंडूला हाताळण्याचं काम केलंय. इथून आपण काही गोलंदाजांना बघतोय एखादा चेंडू चांगला हाताळला तर थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न नाही. हा मास्टर माइंड क्लास सध्या चालू आहे आणि मैदान षटक हाताळला जात आहे. पहिल्या दिवसातील पहिलं मैदान षटक. नाव आहे गोलंदाज नितीन डीजे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. गोलंदाज नाव विनोद. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूचा जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं मेडन षटक हाताळलंय गोलंदाज. चांगल्या पद्धतीने गोलंदाज आपण बघितलं नितीनच्या माध्यमातून. अशोक आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंड वरती आहे. बॅट चेंज लागली जाते पण चांगला चेंडू. 7 चेंडू डॉट. सध्या चित्र डॉट्स आहे आणि चंद्रकांत पाटील काका सुद्धा आहे तिथे. सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. का हास्य आहे माहिती आहे का? कारण उद्या त्यांना सुद्धा खेळायचं आहे ना आणि उद्या त्यांना ह्याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. सध्या चंद्रकांत दादा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर या मॅचचा आनंद घेत असताना इथून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. इथून परतावं लागतंय. गडी बाद होतोय. बॅक टू डगआउट गॉन.
यावेळी फटका खेळलाय ऑन साइडला, डीपवरती क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मला वाटते का काहीतरी प्लॅनिंग असेल, म्हणजे किशोरदादा असतील आणि तिथून संदीप असतील, इथून प्लॅनिंग केले ना. तुम्ही कुठल्या फलंदाजाला डॉट साठी पारितोषिक लावले, ज्याने गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. इथून थोडंसं प्लॅनिंग केलं जातंय, पण सध्या एक धाव फलकावरती लागली जाते. 9 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय मी डॉट केलेत, पण माझ्याकडनं मोठा फटका सुद्धा येईल. सध्या दाखवून देत असताना झेल सुटला जातोय. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये रोखलं गेलंय. इथून काय घडतंय, एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 2 धावा सध्या फलकावरती लागत असताना 4 षटकांचा हा सामना आहे. इथून अडचणीत आहे, पण इथून मोठे फटके खेळावे लागतील, इथून रिक्स घ्यावी लागेल. इथून जर बघितलं तर सुरेश घरत असतील, पांडुरंग पाटील असतील, 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव बनवले. इथून पुन्हा एकदा डॉट बॉल हे चित्र सध्या पाहायला भेटतंय. आणि इथून डॉट बॉलने विचार करत असेल कांदरपाड्याचा संघ की अशा प्रकारचे जर चेंडू आले ना तर नक्कीच आम्हाला इझी होईल, कारण कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही. आणि तो चांगल्या पद्धतीचा खेळ सध्या पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेश घरतच्या बॅट मधून ट्रेन मार्क शॉट, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकार, 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धाव फलकावरती लागल्या जातात, 8 धावा. इथून येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 12 चेंडूंमध्ये किमान जर 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर 38-40 धावेचा टोटल जर आपण विचार केला तर गेल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटले. या मॅच मध्ये इथून 30 धावा बनवणं गरजेचं आहे. इथून पहिल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही काय केलं हे विसरावं लागेल. मग इथून या 12 चेंडूंमध्ये किमान 30 धावेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे सध्या शिरगाव मास्टर संघाला. पण या षटकाचा गोलंदाज जर बघितला तर या संघाचा कर्णधार आहे. आपण जर बघितलं तर अक्षय राऊत असतील, आपण सध्या बघतोय अक्षय आपण बघतोय या संघाचा कर्णधार आहे. मग आमच्या 12 चेंडूचा जो खेळ बघितला तर 12 चेंडूमध्ये 8 खर्च केलेत. मग अक्षय सुद्धा विचार करत असे की मला सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल. इथून पहिला चेंडू हाताळताना सज्ज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हली. अक्षय या आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल सुटला जातो, 1 धाव पळून काढले आणि सुरेशच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. मग इथून रोखलं गेलंय. तिथून धाव फलकावरती लागल्या जातात, त्या म्हणजे 9 धावा फलकावरती लागत असताना सध्या अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी होते. आणि अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय याच्या मार्फत चांगली गोलंदाजी होते. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, फटका. इथून जर बघितला तर 2 खेळाडू आहेत, 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू विसावला जातो, 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 11 वरती. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडलंय हे विसरावं लागेल, पण इथून चांगल्या प्रकारच्या धावा जमा कराव्या लागतील. सध्या सुरेश या बाबतीत जर विचार केला तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. 4 मध्ये 9 बनवल्यात, वैयक्तिक संघाला नेऊन ठेवले 11 वरती. यावेळी जर बघितलं आपण तर पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव आणि अवांतर 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 13 धावा. सध्या शिरगाव मास्टरचा जो डगआउट आहे ना तो डगआउट विचार करत असेल 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि डगआउट विचार करते की धावा कशाही येऊ दे, आमच्या खात्यामध्ये धावा जमा होऊ दे. फुल टच चेंडू होता, चेंडूला लाफ करण्याचा प्रयत्न. मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय, तिथून 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. इथून प्रयत्न करायला हवा होता पण नाही केला गेला. इथून या चेंडूवरती येते 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 13 धावा फलकावरती लागत असताना अक्षयच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. आणि जी गोलंदाजी हवी आहे ना, या शेवटच्या 2 षटकाचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हवी आहे. आणि ती इथून जर बघितला तर बॅटला स्पर्श झाला, चेंडू जातोय फाईन लेगला. तिथून क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येईल, 1 धाव पळून काढले जाते
आणि सध्या तरी अक्षयच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाजाने, तीच कामगिरी अक्षय ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली जाते. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेश आहे, सुरेशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, पण इथून या 2 चेंडूंवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क. ताकदवर शॉट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. इथून अक्षयच्या 5व्या चेंडूवरती षटकार येतोय. मी म्हटलं होतं की इथून धावा बनवणं गरजेचं आहे ना. पहिल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही काय केलं हे विसरावं लागलंय. आणि सध्या सुरेशच्या माध्यमातून जर बघितलं तर ही पूर्णपणे चांगली फलंदाजी होते. आता या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय चेंडू खाली, इथून कमबॅक करावा लागेल. कमबॅक करताना इथून झेल सुटला जातोय आणि चांगला बॅकअप केलं जातंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला बॅकअप होतोय आणि तिथून काय घडतंय इथून जर बघितलं तर थोडीशी चालाकी सुद्धा होते. पण 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पंचांनी केलं होतं की या षटकाची समाप्ती, आणि इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धाव फलकावरती लागल्या जातात, त्या म्हणजे 21 धावा फलकावरती लागत असताना डीजे. गोलंदाज नवीन दादा किरण येतोय गोलंदाजी मार्क वरती. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय ऑन साइडला सध्या क्षेत्ररक्षक बघितले तर 5 आपल्याला पाहायला भेटतात. यावेळी चेंडू जातोय इथून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना आपण बघतोय. सध्या 1 धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय. आणि इथून जर बघितलं तर किरणच्या या चेंडूवरती येतात धावा. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 23 धावा फलकावरती लागत असताना इथून हवाई सफर करावी लागते. पण किरणकडे तितकी क्षमता आहे. एक जलद गतीचे चेंडू हाताळण्याचं काम सध्या किरणच्या माध्यमातून होतंय. मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला भेटते. इथून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. मी म्हटलं होतं किरणकडे वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. पडतावं लागतंय. गडी बाद गॉल. नक्कीच. आणि आपण जर बघितलं ना तर याच मैदानावरती याच महिन्यामध्ये 10 तारखेला आचोळे गाव कप म्हणून आपण एक स्पर्धा बघणार आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक असेल हे आहे खुश खबर आहे. 10 तारखेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जातोय. अनाउन्समेंट होईल त्याची. आम्हाला थोडंसं ना होल्ड करायला सांगितलं. बॅट्समन आपण बघितलं तर विनायक आपण बघतोय सध्या नवीन फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. जलद गतीचा चेंडू होता. इथून जर बघितलं शरीरावरती चेंडू आदळला जातोय आणि हा फटका जर बघितला तर मला विनायकच्या जुन्या फटकेची आठवण येते. तो एक फटका ते मैदान सुद्धा होतं त्या गावामध्ये. अशा प्रकारचे फटके विनायकच्या माध्यमातून येतात.
आहे, म्हणजे त्या तो फटका खेळला तर तितका स्ट्रॉंग झोन आहे, पण इथून थोडंसं बॉलच्या रेषेमध्ये नाही, बॉलवरती लक्ष नव्हतं. इथून डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून सरळ बॅटने केला जाते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 2 पायांच्या मधून चेंडू पाठलाग सुरू आहे. सध्या तरी पाठलाग सुरू आहे. बाउंड्री लाईन वरती चेंडूला अडवलं जातंय. 3 धावा येतात. चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. सध्या बॅकअप नाही आहे. मग इथून 4 तर आल्यात. 5व्या धावेचा प्रयत्न नाही केला गेला. 5वी धाव सुद्धा झाली असती, पण इथून ज्या चेंडूवरती 2 धावा होत्या तिथून चौकार येतोय आणि हा चौकार येणाऱ्या काळामध्ये सामन्याचं चित्र बदलेल. धावसंख्या होती ती म्हणजे 27 धावा. पहिल्या 9 चेंडूचा जर खेळ बघितला तर 9 चेंडू मध्ये एकच बनवली होती. मग इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी सध्या पाहायला भेटते आणि इथून शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किरण सध्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना शॉर्ट ऑफ लेग चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. इथून नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन नाही होत आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते. ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये 29 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 29 धावा सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग सध्या आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लेग चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 आहेत. पाहायचं आहे झेलची संधी. झेल सुटला जातोय. एक धाव तर पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी होते खरा, पण तिथून जर विचार केला तर तिसऱ्या धावेसाठी इथून परतावा लागेल. डॉक्टर पांडुरंग पाटील बॅक टू डगआउट. या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावांनी शिरगाव मास्टर संघ पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघ पोहोचलाय. तोपर्यंत आपण जर बघितला तर 31 धावेवरती आता येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 24 मध्ये बनवायचे आहेत. त्यामध्ये 32 धावेची आवश्यकता. डीजे चला जयवंत पाटील आलेले आहेत आपला 100 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी. संदीपजी दलवे यांच्याकडून 100 रुपये आहेत ते देऊया आपण. या जयवंत दादा या 100 रुपये द्यायचे आहेत. संदीप दादा यांच्याकडूनही 100 रुपये आहेत आणि प्रवीण दादा दलवे यांच्याकडूनही 100 रुपये आहेत. ओहो 200 रुपये आहेत. वा जयवंत दादा 200 रुपये मिळालेले आहेत. 200 रुपये. चला यायचं आता लाजायचं नाही. टिवरीचे कॅप्टनना विनंती. टिवरी कर्णधार आपण प्रकाश संदीप दादा मात्रे यांना विनंती आपण यायचं आहेत. हे पहा 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिले जातात. 200 रुपये वितरित केले जात आहेत. जगदीशजी बोईर प्रवीणजी दलवी यांच्या शुभ हस्ते 200 रुपये दिले जात आहेत. गणेशजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. अनिल दादा पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी दाखल होत आहेत. वेलकम सहर्ष स्वागत आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व अनिलजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण VIP डाईस व्यासपीठापर्यंत आपण येऊन स्थान बनवणार आहोत. पहिल्या इनिंगची कहाणी आपण जाणून घेऊयात. चला अनिल पाटील साहेब
आपल्या खदानीचे मालक आहेत, उद्योजक आहेत, त्यांना विनंती आपण व्हॉट्सअपवरती येणार आहात. पांडुरंग पाटील डॉक्टर यांना आपण पाहिलं मैदानावरती जवळपास धाबा त्यांच्या बॅटमधून पहिलं षटक मैदान ओव्हर आलं. नितीन दादा यांनी मात्र ते षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये एकही धाव नाही आली. पण त्याच्यानंतर विनोद यांच्या षटकामध्ये 8, अक्षयच्या षटकामध्ये 13 आणि किरण ज्याने थोडासा रन दिल्या, 10 रन दिल्या. जितेंद्र पाटील बाबू यांना विनंती आपण व्यासपीठावरती येणार आहात. जितेंद्रजी पाटील. हा, आता प्रेक्षक वर्ग इथे आलेला आहे, शनिवारचा दिवस आहे, पण उद्या जर तुम्ही या मैदानावरती मैदानाच्या बाहेर कॅश घेतला तर आदरणीय निलेश पद्माकर दलवी साहेब यांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी बाहेर कॅश घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. आणि 1 बाउन्स, एक टप्पा जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर घेतला तरी 50 रुपयाच असणार आहेत. 100च्या अर्धी रक्कम 50 असणार आहेत. तर ते पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि महत्वाचं काय माहिती का, तर आता आचोलेचा संघ, आचोलेच्या काही खेळाडूंना माहित आहेत बॉल लवकर कसा येईल, म्हणजे बॉल मैदानावरती कसा येईल याच्यासाठी आता हे पारितोषिक लावलं गेलं आहे. याही गोष्टी आहेत. एक संगीत घेऊया, मैदानावरती येऊयात. लक्ष मोठं नाही परंतु मॅच मोठा होईल नाही होणार याच्यावरती चर्चा रंगेल. तोपर्यंत डीजेच एक संगीत. येतो सुगंध लय भारी कोम तुझे गजऱ्याचा, येतो सुगंध लय भारी कोम तुझे गजऱ्याचा, येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी, त्या वसईच्या नाक्यावरी असे लाईव्ह कव्हरेज आहेत. DBN ला सध्या सुरू आहे मॅच मैदानावरती. भावदेवी 12वा पाठवा. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल खेळला गेला, चेंडू मात्र आपण पहिला निघून जातो सीमारेषेजवळ. 1 रन मैदानावरती घेतला, दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. अशोक मैदानावरती येत आहेत, बॉलला अडवलंय, फेकी करतायत, तोपर्यंत 2 रन कंप्लीट. आई भावदेवी कांदरपडा. आई भावदेवी चला एक प्रतिनिधी पाठवा. इतके जण आलेले आहेत, मग एक प्रतिनिधी का नाही पाठवत ही विनंती आहे. ज्याला नावं माहित असेल त्याला पाठवून द्या प्लीज. हे सातत्याने सांगण्यासारखं नाही. युट्यूबला जाते सर्व गोष्टी. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. तिथून अपील पंचांकडे झाली होती परंतु दाट फेटायला लावतात. 1 रन घेतलं गेलं, दुसऱ्या धावेसाठी धावायचा. तिथून धावचीची संधी आहेत. रन आउट, विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. बॅट्समॅन मैदानावरती आउट. नाही, नावं सांगितल्यानंतर नावं सांगितल्यानं काय होतं माहिती का, शेवटी मॅन ऑफ द सिरीज द्यायची असते, शेवटी बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर द्यायचं असं. मग काही खेळाडू असतात ते थोडंसं जवळ येतात, नाही आम्हाला का नाही मिळाली, आमच्या मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन मध्ये आम्ही का नाही आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ती विनंती असेल, जर कदापि मॅन ऑफ द सिरीज आम्ही कुठल्याही खेळाडूला या ठिकाणी दिली, तुम्ही खेळाडूची नावं नाही सांगितली, कदापि तुमच्या संघातल्या त्या खेळाडूला नाही मिळू शकणार. याही गोष्टी आहेत. आणि आता एका स्पर्धेमध्ये नुकताच समालोचन केलंय, तिथे 12वा खेळाडू नाही आला होता म्हणून एका संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं.
हेही महत्वाचं होतं. पॅनल्टी लागली होती आणि ती पॅनल्टी इतकी मोठी पॅनल्टी होती की तो संघ जिंकून ही संघ मैदानाच्या बाहेर गेला होता. याही गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आपला आहे, सर्व काही नियम आहेत, फक्त ही नियमावली व्हायला हवी की बॉल पडायच्या पहिला 12वा खेळाडू आहेत त्याला कंपल्सरी इथे बसणं गरजेचं आहे. धावसिंग आता फलकावरती 3 स्ट्रायकिंगवरती किरण पुढे मैदानावरती रेडी आहेत. पांडुरंग पाटील इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, जयचीची संधी, विकेट मिळाली. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. किरण परतावा लागेल. पाटलाची लेख चमक टिमक्याची सारी हाय रंगामणी, चमक टिमक्याची सारी हाय रंगामणी. अक्षय मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर सध्याच्या घडीला येत आहेत. एक हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून देखील अजय आहेत मैदानावरती. अजय एक महत्वाचे खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती दाखल होत आहेत. आज कशा प्रकारे अजय खेळ करतील याही गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत. अजय पाटील यांना सध्या आपण मैदानावरती पाहत आहेत. जितेंद्रजी महादेव पाटील आणि किशोरजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. दोन्ही सन्मान्य अतिथी त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होणार आहात. 3 बॉलचा खेळ संपला गेला, 3 रन, विकेट मैदानावरती मिळालं. 2 नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले आहेत. मिस्टर अजय नावामध्ये जय आहेत. अजयला विजय मिळवायचा असेल तर त्याला कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला मैदानावरती रोखायच्या धावा. काय घडेल चर्चा होणार आहेत. ओ हो 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 हो, लेन चांगली होती, लेन चांगली होती. तिथून मात्र बिना आपण पाहिलं सदानंद येत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. या संपास मैदानावरती सांगतायत इथून धावसंख्या धावफलकावरती 22च्या स्वरूपानं ही धावसंख्या मात्र वाढली जात आहेत आणि धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. संघाचे एकूण धावा आहेत 4 रन. 4 बॉलचा खेळ संपला गेला, 4 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 32 आहेत, 32चं टार्गेट आहेत. काही गोष्टी मैदानावरती होऊ शकतात. श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघ वेट करतोय, त्यांच्या जोडीला कोण खेळेल? शिरगाव मास्टर खेळ की पुन्हा एकदा त्यांच्या जोडीला खेळ आई भावदेवी कंदरपाडा याच्यावरती सध्याच्या घडीला रंगले चर्चा. गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा. नवीन मात्र स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, किती बॅकवर्ड स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल निघून गेलाय आणि तिथून मात्र ज्यावेळी बॉल अडवलं जाईल त्यावेळी धावसंख्या धावफलकावरती पुन्हा 1ने वाढली गेलेत. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती लगावल्यात. संदीपजी दलवी साहेब यांच्या माध्यमातून 3 डॉट बॉल साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. आता इथून शेवटचा बॉल आहे. डॉक्टर पांडुरंगजी पाटील पुढच्या ओव्हरसाठी असणार आहेत. पाठीमागे खेळलाय, स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन खेळलाय, कुठलाही खेळाडू नाहीत. बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाला भेदत सीमारेषेच्या पलीकडे. मल्टील रन 4 चौका. संदीपजी दलवी धावा धावफलकावरती आहेत 9 रन. 9 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. संदीपजी दलवी यांच्या सोबत से अनिलजी पाटील यांचा आपण सन्मान करूयात. उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आदरणीय व्यक्तिमत्व अनिलजी पाटील साहेब. त्याच्यानंतर आता हॅट्रिक साठी बाउंड्रीच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत. जितेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणार आहेत. मी निलेशजी दलवी यांना विनंती करतो आपल्या सोबत से जितेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. सुरेश घरत मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आल्यात. निलेशजी दलवी साहेब यांच्या सोबत से जितेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो मात्र व्यासपीठावरती केला जातोय. त्याच्यानंतर आणखीन एक सन्मान आहेत. किशोरजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती, त्यांचाही आपण लगेच सन्मान घेऊयात. मी हरेश्वरजी पाटील
यांना विनंती करतोय हरेश्वरजी पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व किशोरजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी देत आहात त्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपल्या या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद मनापासून आभार आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच मैदानावरती सुरू आहे. सुरेश घरत आल्यात. बॅटिंग आज अफलातून सुरेश घोरतनं या मैदानावरती केलेले आहेत. आता गोलंदाजी कशा प्रकारे होईल चर्चा रंगणार आहेत. धाव संख्या 10 हव्यात 22 17 बॉल मध्ये स्विच हिट खेळलाय. आणखीन एक इम्प्रूव्ह स्ट्रोक. सदानंद मात्र मैदानावरती धावतात. बॉलवरती बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती रेस लागले आहेत. 2 रन तर मैदानावरती घेतला गेला. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झाला आहे पण 3 रन नाही होणार. 2 धावा आता मैदानावरती येणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12. धावसंख्या 12. 2 चेंडू दखल मैदानावरती संपला गेल्यात. उर्वरित 4 बॉल अजूनही शेष आहे. सुरेश घरत मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. स्ट्रोक खेळला. इम्प्रोव्हायझेशन खेळलाय. पाठीमागे खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मैदानावरती आता वेगाने येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती पुनश्च एकदा पाहायला मिळालं. बॉल अडवलं गेलं. एकच धाव आता तिथे मात्र पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 13 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर यशपाल किनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना. धावसंख्या 13 धावा. लेन चांगली आहेत आतापर्यंत सुरेश घरत यांची पाहायला मिळाली. नवीन फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आता स्ट्रोक मध्ये तेवढी ताकद नाही पाहायला मिळाली. 1 रन तर मैदानावरती घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. 2 रन मैदानावरती घेतल्या जात आहेत. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पुनश्च एकदा वाढली गेलेत 15च्या घरामध्ये. धावसंख्या 15. 15 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. 2 विकेटच्या नुकसानीनंतर चालू असलेली मॅच आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स. समोर खेळला फटका छान खेळला. नवीन स्ट्रोक समोर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉल अडवलं गेलं. फेकी करतात अशोक पाटील यांना पण सध्याच्या घडीला पाहिलं. 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत. विनायक चेंडूवरती येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. तोपर्यंत इथून 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 9. आतापर्यंत या षटकामध्ये रन आल्यात 8. धावसंख्या 17 रन ऑन दी बोर्ड्स लगावले गेले. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल खोलवट टप्प्याचा बॉलला पुन्हा ड्राईव्ह केलं गेलाय. प्रवीण भोईर चेंडूवरती मात्र पुढे येतात. बॉल अडवलं गेलं. फेकी करतायत. एकच धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. षटक संपलं गेलं. 2 ओव्हरचं संपलं. रन आहेत धावफलकावरती. संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र 18 धावा पाहायला मिळतात. शिरगाव मास्टर्स संघ 2 ओव्हरमध्ये होत्या 8. पाण्याची गरज मैदानावरती लागली गेलेत. पाणी मैदानावरती जाईल. आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत. पाणी मैदानावरती घेऊन जातील. शिरगाव संघ होता 8 धावेवरती आणि कंदरपाडा इथून कांदरपाडा मास्टर आहे 18 वरती 2. म्हणजे पहिलं मैदान ओव्हर आलं होतं. त्या मैदान ओव्हर मध्ये कुठे ते धावा नाही आल्या होत्या त्या शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून. एक ब्रेक मध्ये संगीत 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. 12 चेंडू दखल मैदानावरती 14 धावींची मैदानावरती आहे गरज. 12-14चा मॅच आहे. मैदानावरती सामनाही आपण पाहत आहेत. उद्या या मैदानावरती नक्की कुठले संघ येतील त्याही गोष्टी आपण पाहणार आहोत. उद्या पहिला मॅच आहे. तो पहिला मॅच मैदानावरती उद्याच्या दिवसातील खेळवला जाणार आहे.
कासार वडवली मास्टर्स बी टीम असेल अगेन्स्ट नवघर मास्टर बी संघ आपण पहिला मॅच पाहणार आहोत. दुसरा मॅच असेल आचोले मास्टर्स वर्सेस भाताने मास्टर्स, त्याच्यामध्ये दुसरा मॅच होईल. तिसरा मॅच होईल उद्या भाईंदरपाडा मास्टर्स आणि खारीगाव मास्टर, आणि अंतिम सामना होईल नवीन आलेला संघ बिलालपाडा मास्टर्स आणि घोडबंदर परिसर मास्टर्स याच्यामध्ये मॅच होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये न सहभागी होणारे संघ जर पाहिलं तर खास करून फिटनेस 40+ वडवली मास्टर्स यांना आपण पाहिलं. वडवली ए संघ नाही खेळणार आहेत, फिटनेस 40+ नाही आहेत, घोडबंदर नाही आहेत आणि कोपरी ठाणा संघ आहेत. तो मात्र या संघामध्ये आपल्याला नाही पाहणार होता. पण या संघाला मॅचच्या दिशेने पुन्हा वळूयात. 12-14चं समीकरण मैदानावरती आहेत, 12-14च्या मॅच मैदानावरती आहेत आणि विनायक मैदानावरती आले आहेत. पण विनायकचे शेवटचे 3 अक्षर जर पाहिले तर नायक आहे. नायक कोण, खलनायक नायक मैदानावरती होईल याची चर्चा तर रंगणार आहे. चला 12-14चा मॅच आहे. डिबेट लाईव्हच्या वतीनं आपण ही संपूर्ण स्पर्धा सध्या युट्यूबला कव्हरेज पाहतायत. ओहो हो हो, पहिलाच बॉल, सुंदर बॉल, परंतु विकेट किपर चुकले आहेत. पाठीमागे रेस लागलाय, सदानंद ही बीट झालाय आणि बॉल निघून गेलाय बाईच्या माध्यमातून. लकी 4. उमराचे झाडाचा डाल तसा तुझ पोरी माझा गमाल, पोरी येशील का तडपानाचा. आपला तैनात नाही पाहायला मिळाला, तिथून चौकार आला पहिल्या बॉल वरती. आता इथून मात्र मैदानावरती विचार केला तर येणारे बॉल शेष आहेत. 11 बॉल मध्ये विजयासाठी करायचे रन 10. पहिल्या बॉल वरती निर्धाव आला असता आणखीन मजा आला असती, मॅच मध्ये रंगत वाढली असती. स्ट्राईक येण्यावरती परत नवीन. आताचा बॉल आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या आता बाहेर हाताळल्या गेल्यात. अंपायर व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त स्वरूपाचे धाव मात्र बहाल केले गेलेत. 11 चेंडूचे खळ मैदानावरती शेष आहेत. विजयासाठी 9 धावींची गरज आहे. याच्यानंतर होणारा मॅच असेल लगेचच श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघ रेडी होईल. त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधला विजय संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळेल. गोलंदाज विनायक. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, हुक केलाय बॉलला, बॉल चालला सीमारेषे जवळ, क्षेत्ररक्षक नाही, बिटवीन द गॅप चेंडू निघून गेलाय. भरपूर मोठा गॅप आणि गॅप मधून बॉल फरार सुकार. इथून आता विचार केला तर आता विजयासाठी जास्त काही नाही, 5 धाब्यांची गरज आहे. तुमच्या बाहेरचा बॉल होता, चांगला बॉल होता, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर मात्र हलकासा मध्ये स्विंग होताना पाहायला मिळाला. विनायक चांगली गोलंदाजी आहेत, खासे चांगली काढूचे आहेत, ती मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 9 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. विजयासाठी अजूनही 5 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज. गोलंदाज विनायक. स्लोवर 1 बॉल होता, पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने निघून चाललाय बॉल. अपील पंचांकडे मात्र होताना पाहायला मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि दुसरी धाव घेत असताना मैदानावरती आता काय घडलंय, तिथून पंच लेग बाईज देत आहेत आणि फलंदाज बाद झाल्यात. धावच्या स्वरूपानं गॉल. आल्या नाचाया पोरा पोरी न तारप्याव नाचायची मजाच भारी. तर 8 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाब्याची गरज आहे. कदापि उलटा पुलटावाला मामला असता तर आणखीन मजा आली असती, म्हणजे 4 मध्ये 8 असते तर मजा आली असती. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अक्षय एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत, हार्ड हिटर बॅटर आहेत. 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 4. आता संपूर्ण आसवल्याचे काढू या ठिकाणी दाखल झालेले आहेत, उद्यासाठी तयारी करतात, पाहतात मॅच. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खळ गेलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, तिथून यशपालजी किनी वेगाने चेंडूवरती पुढे येतात, बॉल अडवले गेलेत. फेकी करेपर्यंत 2 धावा आहेत, त्या मात्र इझिली मैदानावरती कंप्लीट होत आहेत. विजयासाठी 2 धावींची मैदानावरती गरज राहिलेत.
7 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. कदापि पहिलं ओव्हर मेडन नसतं आलं, तिथून धाबा बनवल्या असता तर आणखीन मजा आली असती. 40, 45, 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला असता. मॅच रंगतदार सिच्युएशन मध्ये पाहायला मिळाली असती. विराट शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय. पूल पॉवरफुल ठरेल का? यस डेफिनेटली ठरेल. मॅच जिंकलाय टीम आई भावदेवी कांदरपाडा मास्टर संघानं हा मॅच जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम आई भावदेवी कांदरपाडा शिरगाव. चला एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या बाहेर येणार आहात. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आई भावदेवी कांदरपाडा मास्टर्स कॅप्टन आपण लगेचच यायचे आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा